आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। 14 एप्रिल 2025 लवकरच येत आहे आणि त्या दिवसाची जयंती सेलिब्रेशनची तयारी अतिशय जोरात चालू आहे। तुम्ही आता बघत असाल की गावागावात चौकाचौकात आणि प्रत्येकाच्या स्टेटसला एकच गोष्ट दिसते आणि ती म्हणजे महामानव भीमराव आंबेडकर यांचे फोटोज यांची काहीतरी तयारी करायची आहे या उद्देशाने लावलेले झेंडे वगैरे दिसत आहे। आपल्याला 14 एप्रिल 2025 सेलिब्रेशन करायचे आहे, तर आपण त्याच्यातून काय शिकायला पाहिजे? आंबेडकरांनी केलेला संघर्ष तो लक्षात ठेवायला पाहिजे। जर कोणाला वाटत असेल की माझ्या लाईफमध्ये खूपच जास्त संघर्ष आहे, तर त्यांनी भीमराव आंबेडकरांची आत्मकथा नक्कीच वाचायला पाहिजे। या जगात सर्वात जास्त जर कोणाची नफरत केलेली असेल, सर्वात जास्त जगात नफरत केलेला व्यक्ती म्हणजे भीमराव आंबेडकर। आणि एवढी नफरत सहन करून त्यांनी फक्त त्यांच्या ध्येयाकडे लक्ष ठेवले आणि एका पेनाच्या टोकावर हे जग जिंकलेले आहे, हे विसरू नका। म्हणून आपल्यालाही या पेनावरच फोकस व्हायचं आहे, जास्तीत जास्त एज्युकेशन घेऊन पुढे जायचं आहे। प्रत्येकाला सांगत आहे की आपल्याला एज्युकेशनचं महत्त्व असायला पाहिजे। वयाची अट नसते शिक्षण घेण्यासाठी, तुम्ही नॉलेज वाढवा। तुम्ही जर नॉलेज वाढवलं तर जग तुम्हाला ओळखू शकतं, हे आपण आंबेडकरांकडून शिकलेलं पाहिजे। भीमराव आंबेडकरांबद्दल आपल्याला इंटरनेटवरून भरपूर माहिती मिळेल, पण आंबेडकरांकडून काय शिकायचं आहे? आपण जयंतीमध्ये फक्त डान्स करायचा का? तर नाही, तो तर एक आनंद झाला, डान्स करणे, गाणे लावणे तो एक आनंद झाला आणि तो आपण करायचा। पण आपल्याला त्याचबरोबर एक गरज आहे की आपण जास्तीत जास्त पुस्तकं वाचले पाहिजे। आपल्याला आंबेडकरांनी सांगितलेलं नाही की मला फक्त डोक्यावर घेऊन नाचा, तर आपल्याला सांगितलेलं आहे की माझे विचार डोक्यात घ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि हे आपण विसरायला नको। मग आपल्याला फक्त आपल्या बुद्धीचा विकास करायचा आहे। पूर्वीच्या काळी जो अन्याय अत्याचार झाला, त्या अन्यायातून, त्या गुलामीतून भीमराव आंबेडकरांनी आपल्याला कायमचं मुक्त केलेलं आहे। तर आपल्याला फक्त शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि नैतिक विकास करायचा आहे। आपल्या विकासाबरोबर आपल्याला आपल्या कुटुंबाचा, आपल्या शेजाऱ्यांचा, पाजाऱ्यांचा, त्याचबरोबर आपल्या समाजाचा आणि समाजाबरोबर आपल्या भारताचा विकास करायचा आहे। तर 14 एप्रिल 2025 134वी जयंतीच्या निमित्ताने खूप 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 शुभेच्छा। तर होऊन जाऊ द्या जल्लोष भीम जयंतीचा। जय भीम, जय भीम, जय भीम।